जर UPI व्हायला असतं तर सुमितने ऑनलाईन त्याला पेमेंट केलं असतं. दुसरी गोष्ट काय दिसली आपल्याला, प्रिया काकी काय करते, डब्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पैसे ठेवते आणि त्याचा हिशोब कुठे त्यांना लागत नाही. बरोबर. असं जर त्यांच्याकडे UPI व्हायला असतं तर त्यांच्या फोन पे मध्ये सगळी हिस्ट्री त्यांना दिसली असते, नोंदी सगळ्या दिसल्या असत्या. तिसरी गोष्ट काय दिसली आपल्याला, किशनने पैसे दिलेले समोरच्या व्यक्तीला आणि तो समोरच्या व्यक्ती नाही बनला. मग त्यांच्याकडे कोणती नोंद पण नाही की त्यांनी पैसे दिले म्हणून. आज त्याने ऑनलाईन पेमेंट केलेलं राहिलं असतं तर त्यांना दाखवता आलं असतं की मी तुला पेमेंट केलेलं आहे असं. तर असं कधी आपल्यासोबत होतं का? होतं ना, मजुरीचे पैसे नाही मिळाले, बरोबर, असं होतं. मग ही अशी समस्या उद्भवू नये म्हणून आज आपण काय शिकणार आहे, UPI म्हणजे ऑनलाईन डिजिटल पेमेंट शिकणार आहे.